नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत पावभाजी. त्यासाठी साहित्य बघू. एक बीट, गाजर, ढोबळी मिरची आणि बटाटे जास्त घेतले आहेत कारण जास्त करून घट्ट होईल, आणि बीट यासाठी कारण नॅचरल रेड कलर येण्यासाठी. मटार आणि फ्लॉवर आता पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामध्ये आळ्या वगैरे निघण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत. आता हे आपण सगळं एकत्र करून शिजवून घेऊ. त्यामध्ये पावभाजी मसाला थोडा ॲड केला आहे आणि थोडीशी किंचित हळद ॲड केलेली आहे, आणि टॅमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी करताना मी ते थोडंसं तेलात परतून घेतलं आहे, कांदा टॅमॅटो, नंतर त्याची प्युरी केलेली आहे, जेणेकरून कचवटपणा येणार नाही. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट केली आहे, आणि जे आपण शिजवून घेतले ते थोडं मी मिक्सरला लावून घेतले, जेणेकरून दाताखाली येऊ नये. आणि दाताखाली आल्यावर कधी कधी लहान मुलं पण खायला किचकिच करतात त्यांना, कारण त्या काय भाज्या आवडत नाहीत. त्यासाठी मिक्सरला लावून ते एकदम ग्राइंड करून घेतलं. आणि यामध्ये तेल आणि थोडं बटर टाकून मी आता फोडणी देणार आहे. कांदा टाकला आहे, कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये आपण जी टॅमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकायची. कांद्याने कसं असं तेल सोडल्यासारखं झालं बघा. आता त्यात आता टॅमॅटोची प्युरी ॲड करू. हे सगळं एकत्र सगळं व्यवस्थित परत एकदा शिजवून घेऊ. जरी आपण जे सगळं मसाला एकत्र करतो नाही, कांदा टॅमॅटोची पेस्ट वगैरे, त्यात आपले सगळे मसाले टाकून तेच व्यवस्थित चांगलं शिजलं, आणि त्यात आपली ती जी आपण पेस्ट केलेली आहे सगळ्या भाज्यांची ती ॲड केली ना, 2 मिनटात पावभाजी तयार. हे बघा आता कसं शिजलं आहे. यामध्ये आता आपण मसाले ॲड करू. ही आपली कांदा, लसूण, कोथिंबीर, पाहिजे असेल तर थोडीशी एक मिरची टाकायची यामध्ये, आणि अशी थोडीशी जाडसर अशी पेस्ट तयार करायची. यात आता तेल सुटले ना चांगलं, आता यात हळद आणि आपल्या घरगुती मसाले थोडं तिखटासाठी, म्हणजे तिखट मिरची पावडर, आपल्याला तिखट हवी असेल तर त्यानुसार जसं पाहिजे तसं ॲड करायचे मसाले सगळे. मी तर तिखट मसाला बोललं तर माझा घरगुती मसाला आहे तोच टाकते मी यामध्ये. हा मसाला चांगलासा एकत्र करून घ्यायचा. पावभाजी मसाले जो आपण ठेवला आहे थोडा, तो पण ॲड करायचा आहे आता यामध्ये, कारण आपण शिजताना तर टाकलेलंच आहे. हे आता सगळे एकत्र करून घेऊ. बघा त्याचा कलर कसा चेंज होत चाललेला आहे. यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे शिजवलेलीची ती टाकू. काही जण तर प्रेस करून वगैरे शिजवून घेतात, पण मी थोडंसं मिक्सरला लावते, ती जेणेकरून त्याची पूर्ण अशी पेस्ट होते आणि जास्त मिक्स व्हायला टाईम लागत नाही. आता हे असं एकत्र सगळं झालेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करू. पाणी ॲड केलं ते आपोआप नंतर त्यात मिक्स होऊन ते पाणी कमी होऊन जातं, काही पातळ वगैरे होत नाही. आता मी यात पाणी ॲड करते. माझं ॲक्च्युली जे मी कढई घेतली ना ती छोटी पडली मला. जाऊ दे, अशा छोट्या छोट्या चुकातून सुधरू शकतो आपण. आपल्याला लक्षात येतात काय आपलं चुकले काय नाही. हे बघा आता तुम्हाला वाटत असं केवढं पाणी टाकले, पण ते थोड्या वेळाने पाणी सगळं
ह्या भाजीमध्ये मिक्स होऊन जाणार आणि भाजी अजिबात पातळ होत नाही. पाणी टाकल्याने भाजी खाली लागणारही नाही. वरून त्यात कस्तुरी मेथी नाहीतर कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आठवणीने. आता सगळं टाकू आणि मीठच टाकणार नाही. मीठ आपल्या चवीनुसार आपण ॲड करायचं. ते सगळं व्यवस्थित मिक्स करू आणि याला एकदा छानपैकी उकळी येऊन देऊ. थोडंसं बटरचा तुकडा टाकल्यावर एकदम थोडा, कारण पावालाही बटर लागतो आणि मला जास्त प्रमाणात बटर आवडत नाही. कोथिंबीर नाही तर कस्तुरी मेथी टाकायची आणि अशी डिश सर्व करायची. झाली आपली पावभाजी तयार. थँक्यू.